बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर 6 आणि 11 नोव्हेंबरला 2 टप्प्यात मतदान तर 14 नोव्हेंबरला निकाल। केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत घोषणा। सरन्यायाधीश भूषण गवईंवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न। सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत हल्ल्याचा प्रयत्न। मात्र गवईंच्या सूचनेवरून वकिलाला सोडून दिलं। पंतप्रधान मोदींकडून सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त। आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही। मोदींची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही निषेध नोंदवला। अजित पवारांविरोधात मोठं षडयंत्र सुरू। भुजबळ आणि परळीच्या गँगकडून पवारांचं कुटुंब संपवण्याचा घाट। जरांगेंचा आरोप तर परळीच्या टोळीला वडेट्टीवार नावाचा नवा भिडू भेटलाय। जरांगेंची टीका। मी काय कोणीच अजित पवारांना संपू शकत नाही। जरांगेंच्या आरोपांवर छगन भुजबळांचं प्रत्युत्तर। प्रांजल खेवलकर प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून रोहिणी खडसेंची 1.5 तास चौकशी। खेवलकरांकडून कधीही अंमली पदार्थांचं सेवन नाही। रोहिणी खडसेंचा जबाब। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 द्या आणि कर्जमाफी करा। उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी। 8 तारखेच्या मुंबई दौऱ्यात थातुरमातुर घोषणा करून जाऊ नका। ठाकरेंची टीका। निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी। विकास कामांच्या निधीबाबत अजित पवारांची भूमिका उदासीन। आमदारांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार। सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातही कोल्ड ड्रिप सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी। मेडिकलमध्ये सिरप आढळल्यास माहिती देण्याचा अन्न औषध प्रशासन विभागाच्या सूचना। राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर जारी। महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये उर्दू ही पर्यायी भाषा म्हणून शिकवावी। उर्दू साहित्य संमेलनात नवाब मलिकांची मागणी। हिंदी संस्कृत प्रमाणे उर्दू ही पर्यायी भाषा असावी। मलिकांचं मत। अभिनेता विजय देवरकोंडाच्या कारला हैदराबादला जाताना अपघात। सुदैवानं विजयला कोणतीही दुखापत नाही। सर्व काही ठीक आहे। देवरकोंडाची पोस्ट करत माहिती।